नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि परत एकदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एक दर्जेदार पुस्तक त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. प्रशासन आणि सामाजिक व सामाजिक न्याय हे जे पुस्तक आहे ते आता महाराष्ट्रात सर्वदूर त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. जर कुणाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर ते आई बुक सेंटरवर पण त्या ठिकाणी आहे. पुस्तकाविषयी सांगत असताना थोड्याशा गोष्टी तुम्हाला मी इथं सांगेल की आत्तापर्यंत म्हणजे कालपासून तर आजपर्यंत जेवढे काय फीडबॅक आलेत सर्वसाधारण पोरांचे बघितले सर, खतरनाक पुस्तक आहे, एकदम चांगलं पुस्तक आहे आणि एकदा घेतलं की वाचावं वाटतंय आणि परीक्षेत काय लिहायचं हे पण यातून कळतंय. आणि एकदम कमी पेजेसमध्ये म्हणजे जवळपास 100 पेजेसमध्ये सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन आणि सामाजिक न्याय हे पूर्ण 5-7 टॉपिक जे आहेत चांगल्या पद्धतीनं कव्हर होत आहेत, एक प्रॉपर फ्लोमध्ये, डिटेलमध्ये आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सहित. तर तेच पुस्तकामध्ये काय काय फीचर्स आहेत आपण ते एकदा बघूयात. हे जे पुस्तक आहे ना आपण बनवलं यासाठी की येणारी 25ची जी परीक्षा आहे राज्यसेवा मुख्य, त्याच्यामध्ये आता सुदैवाने एक 8-10 दिवस आपल्याला जास्त मिळालेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं आणि परीक्षेत लिहायचं, वाचायचं आणि परीक्षेत लिहायचं अशाच पद्धतीनं आपण इथिक्सचं पुस्तक असेल किंवा हे पण असेल आपण डिझाईन केलेलं आहे. आता बघूया पुस्तकामध्ये. तर हे पुस्तक आहे आपलं गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस. तर याच्यामध्ये बघा आपल्या सिलेबसमध्ये दिलेले जे पॉईंट आहेत, कुठले कुठले सिलेबसमध्ये आपल्याला जर पॉईंट दिलेले बघितले आपण तर ते पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला पहिल्या याच्यामध्ये की जवळपास एक 7 पॉईंट सिलेबसमधले विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे जो याच्यावर आपण फार जास्त कोणी बोललेलं नाहीये, याच्यावर पण डिटेलमध्ये जर प्रश्न आला बेसिकवर तो पण आपण कव्हर केलाय. घटक यांचे संकल्पन आणि अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या ते असेल तर इथपर्यंत नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, इथपर्यंत सगळं डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर केलं. हा जर सामाजिक न्यायाचा आपण विषय बघितला, सामाजिक न्याय, तर हा पण घटक आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेला आहे अलॉंग विथ गव्हर्नन्स किंवा प्रशासन. बघा हे याची त्याला काय म्हणतो आपण अनुक्रमणिका किंवा ही जी आहे. आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे सिलेबसचे पॉईंट ऍज इट इज का नाही घेतले तर सिलेबस देत असताना त्यांनी काय असा प्रॉपर एखाद्या गोष्टीचा फ्लो दिलेला नाहीये. पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथं प्रॉपर एक कन्सेप्ट आणि इव्हॉल्युशन ऑफ गव्हर्नन्स म्हणजे बेसिक पासून आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. जेव्हा हे पुस्तक एक पूर्ण वाचन होईल ना तर एक प्रॉपर फ्लो आणि एक प्रॉपर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला त्या ठिकाणी येईल. त्यामुळे इंडेक्स असा केलेला आहे. पण तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. पूर्णचे पूर्ण पुस्तक जे आहे त्यातला एक आणि एक शब्द हा फक्त आणि फक्त परीक्षेसाठीच आहे. त्यामुळे हे एकमेव पुस्तक असं आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेमधलं जे असे जसं लक्ष्मीकांतचं पुस्तक बऱ्याच वेळेला असतं पण ते MPSC साठी एवढं आपल्याला गरज नाही. हे MPSC पर्टिक्युलरली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ऍज इट इज सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगात येणार आहेत. काही काही गोष्टी तुम्हाला डायरेक्टली जरी नाही आल्या इनडायरेक्टली प्रश्नामध्ये उत्तर लिहित असताना उपयोगात येणार आहेत. तर हे आपल्याला पूर्ण जे घटक आहेत म्हणजे कन्सेप्ट आणि इव्हॉल्युशन म्हणा, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन, मी म्हणलं तर सरकारी धोरणे, डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री, सोशल एम्पॉवरमेंट अँड वेलफेअर ऑफ स्कीम्स फॉर व्हल्नरेबल, हा सोशल जस्टिसचा जो पार्ट आहे, न्याय ज्याला आपण म्हणतो, तो पण त्या ठिकाणी आपल्याला कव्हर होताना बघायला मिळतो. अकाउंटेबिलिटी अँड सिटीजन पार्टनरशिप, ट्रान्सपरन्सी, सेंट्रिक रिफॉर्म्स अँड इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स आणि ई गव्हर्नन्सवर एखादा प्रश्न त्या ठिकाणी 100% अपेक्षित आहे जो आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. आता इथं जर बघितलं तर पुस्तकामध्ये आपण मिनिंग, नीड अँड स्कोप एकदम बेसिक पासून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे लिहित असताना एकदम बेसिक पासून तुम्हाला नवीन विद्यार्थी ज्याला काहीच माहित नाही त्याला पण व्यवस्थितपणे गोष्ट समजता यावी. जिथं जिथं शक्य आहे तिथं ग्राफिकल इमेजेस असतील, डायग्रामच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. जिथं जिथं शक्य आहे तिथं ते टेबल देण्याचा. आता जर गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये बघितलं आपण एक पारंपरिक ज्याला आपण हे म्हणतो की ट्रेडिशनल आणि नंतर मॉडर्न जे आहे तर त्याच्यामधला डिफरन्स पण आपण त्या ठिकाणी दिलाय. अशा ज्या इमेजेस आहेत त्या डायरेक्टली तुम्हाला पेपरमध्ये पण ड्रॉ करता येतील, काढता येतील. डायरेक्टली तुम्ही इथं फिगर द्यायचं, फिगर लिहायचं, नाव लिहायचं, येस, गुड गव्हर्नन्स कॅरेक्टरिस्टिक्स किंवा एलिमेंट्स किंवा डायमेन्शन्स किंवा एस्पेक्ट्स ऑफ गुड गव्हर्नन्स एवढं जरी लिहिलं तुम्ही. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, इट फॉलोज रूल ऑफ लॉ, इट इज अ रिस्पॉन्सिव्ह, इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह आणि कन्सेस ओरिएंटेड, एवढं जरी तुम्ही 3 आणि 3 6 पॉईंट जर लिहिले ना तर गुड गव्हर्नन्स मध्ये याच्या बाहेर अजून काही नाहीये. एवढी डायग्राम तुम्ही डायरेक्टली पेपरमध्ये पण काढू शकता. इथं बघा डिटेलमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट समजावी या पद्धतीनं जिथं शक्य तिथं पॅराग्राफ फॉर्म मध्ये पण आपण दिलेलं आहे. आणि जिथं तुम्हाला शक्य की पॉईंट लिहिले पाहिजेत विकसनशील देशांमधील सुशासनाच्या समस्या, आपण सिलेबसमध्ये समस्या पॉईंट भरला नंबर 1, 2, 3, 4, 5 डायरेक्टली तुम्हाला इथे काय बघायला मिळतं तर 5
समस्या त्या ठिकाणी लिहिता येतील अशा बघायला मिळतात. डायरेक्टली 5 समस्या, राईट. ठीक आहे. सुशासनाची वैशिष्ट्ये 1, 2, 3, 4, 5 म्हणजे तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम टू द पॉइंट कंटेंट पण या पुस्तकातून मिळणार आहे. जिथं शक्य आहे तिथं ग्राफिक्स, इमेजेस, पण हे बेसिक आपण सोडलेलं नाहीये. कन्सेप्ट सुरू होते, कशी आहे, त्याची ओरिजिन काय, मिनिंग काय, स्कोप काय, इथपासून आपण डिटेलमध्ये ते रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन गव्हर्नन्स डायरेक्टली. आता तुम्ही सरकारचा पाया असतो, धोरण निर्मिती अंमलबजावणीमध्ये त्याचं असतं, सातत्य राखण्याचं काम करतं, इतर कार्य. आणि मग याच्यामध्ये धोरण निर्मिती अंमलबजावणी, धोरण ओळख प्रस्ताव, माहिती संकलन, थिंक टँकची भूमिका, धोरण विश्लेषण, कायदे आणि धोरण अंमलबजावणी, लोकांना सेवा प्रदान, संरक्षण कार्य, पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापन, कल्याणकारी सेवा. एवढ्यामधले तुम्हाला एक 5 ते 7 जरी पॉईंट आठवले तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी लिहिता येतं. झालं. सिलेबस मधला एक पॉईंट जो आहे 2 पेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण डिटेलमध्ये होतं. एक्झाम्पल डॉक्टर PD शेनॉय यांच्या कर्नाटक राज्य हे रस्ते परिवहन महामंडळाला 13 वर्षांच्या तोट्यातून नफ्यात आणलं. ही केस स्टडी, हे एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे परत तुम्हाला इथे दुसरं काही करण्याची गरज पडत नाही, हे जेव्हा कंटेंट तुमच्याकडे असेल. जिथं जिथं ग्राफिकल म्हणा, फ्लो चार्ट म्हणा, आपण देण्याचा प्रयत्न केलाय. आणि याच्यामधला सिव्हिल सर्व्हिसेस मधला कुठलाही प्रश्न येऊ द्या, सिव्हिल सर्व्हिसेस ह्या 5 पॉईंटवर चालतो बघा. नंबर 1 मध्ये अजेंडा सेटिंग, नंबर 2 पॉलिसी फॉर्म्युलेशन, नंबर 3 पॉलिसी अडॉप्टेशन, नंबर 3 पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि नंबर 5 पॉलिसी इव्हॅल्युएशन. ह्या 5 पॉईंटवर सिव्हिल सर्व्हिसेस मधला म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधला, पबॅट ज्यांचा ऑफ होईल त्यांना माहिती आहे, ह्या 5 पॉईंटवर आपण खेळू शकतो. कसाही अवघड प्रश्न आला तरी तुम्हाला इथेच पूर्ण कंप्लीट करता येतो ह्या 5 पॉईंट्सवर. असे वेगळे तुम्हाला त्या ठिकाणी कलर डायग्राम असतील किंवा बाकी गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता हे क्षेत्रानुसार सार्वजनिक धोरणे जे आहेत तर त्याच्यावर क्लासिफिकेशन ऑफ पब्लिक पॉलिसी, तर पब्लिक पॉलिसी आपल्या डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलेला पॉइंट आहे, राईट. पब्लिक पॉलिसी इन इंडिया. आणि हेच नाही तर आपलं याच्यासोबत इथिक्सचं पुस्तक जे ऑलरेडी इंग्लिशमध्ये आलंय ते पण आता मराठीमध्ये येणार आहे. आता सध्या हे पुस्तक कुठं तुम्हाला अवेलेबल होईल किंवा काय होईल याच्या बाबतीमध्ये जी गोष्ट आहे ती सुरुवातीला आपण याच्यामध्ये दिली होती बघा. हे पुस्तक तुम्हाला आई बुक सेंटर जे आहे, हा नंबर तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. वेबसाईट जी आहे punebookdepot.com, इथून ऑनलाईन त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर करू शकता. महाराष्ट्रात एक पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात सगळीकडे कुठेही त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल किंवा भेटून जाईल, राईट. तर अशा पद्धतीनं आपलं जे गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन आणि सामाजिक न्याय हे पुस्तक आहे ते आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. आणि तुमचा जवळपास एक 70 ते 80 मार्कांची तयारी डायरेक्टली फक्त एवढ्या 100 पानांमधून टू द पॉइंट आणि रिव्हिजन फ्रेंडली पद्धतीने होणार आहे. चला परत तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.